नमस्कार, ध्रुव IAS मध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। आजच्या भागामध्ये आपण शेअर बाजाराचा अभ्यास करणार आहोत। मागच्या भागामध्ये आपण भांडवली बाजारामधील प्रतिभूती बाजाराचा आपण अभ्यास केला। त्याच्यामध्ये आपण दोन प्रकारचे बाजार अभ्यासले। एक होता शासकीय प्रतिभूती बाजार आणि दुसरा होता औद्योगिक प्रतिभूती बाजार। तर औद्योगिक प्रतिभूती बाजारामध्ये आपण शेअरच्या खरेदी विक्रीविषयी अभ्यास केला आणि त्या संबंधी शेअर बाजारावरती आपल्याला बऱ्याचदा प्रश्न विचारले जातात। मग शेअर बाजार म्हणजे नेमका काय आहे हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। मग आजपासून आपण शेअर बाजारामध्ये कोणत्या पद्धतीने त्याच्यामध्ये आपल्याला बँकांमध्ये खाते काढावं लागतं, त्याला काय म्हटलं जातं हे समजावून घ्यायला सुरुवात करूया। आता या ठिकाणी पहा, सुरुवातीला आपल्याला विचार करावा लागेल की शेअर बाजारामध्ये व्यवहार करण्यासाठी कोणत्या गोष्टींच्या आवश्यकता असते किंवा कोणत्या गोष्टींची पूर्तता करावी लागते हे पण आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। शेअर बाजाराचा जर विचार केला तर आपल्याला सांगता येतं की उदाहरणार्थ आपल्याला असं म्हणता येईल की तुम्ही तुमच्या स्वतःचा विचार करा की तुम्हाला शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करायची आहे आणि मग काय करावं लागेल। बँकेमध्ये गुंतवणूक करायची आहे, काय करावं लागेल, खातं काढावं लागेल। त्याप्रमाणे तुम्हाला जर शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करायची असेल तर त्या ठिकाणी तीन बाबींची पूर्तता करावी लागते। मग त्या तीन बाबी कोणत्या असतात हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। आत्ताच आपण म्हटलं की बँकेत जर खातं काढायचं असेल किंवा बँकेत गुंतवणूक करायची असेल तर खातं काढावं लागेल। तर शेअर बाजारामध्ये सुद्धा जर तुम्हाला या ठिकाणी व्यवहार करायचे असतील, गुंतवणूक करायची असतील तर तीन प्रकारच्या गोष्टींची पूर्तता या ठिकाणी आपल्याला करावी लागते। कोणकोणती? पहिली या ठिकाणी पहा, आपलं खातं बँकेत असलं पाहिजे। तीन बाबींची पूर्तता कोणती? बँकेत खाते असणं गरजेचं आहे, तुमचं अकाउंट बँकेमध्ये असणं गरजेचं आहे। दुसरी गोष्ट, डीमॅट खातं असलं पाहिजे। मग याचा सुद्धा आपल्याला अभ्यास करावा लागतो। डीमॅट खातं म्हणजे काय याचा सुद्धा आपल्याला अभ्यास करावा लागेल। त्याच्यानंतर तिसरी गोष्ट आहे, ट्रेडिंगमध्ये तुमचं खातं असलं पाहिजे। ट्रेडिंग खाते, तर या तीन गोष्टी तुम्हाला आवश्यक असतात। या ठिकाणी आपण सुरुवातीला म्हटलं शेअर बाजारामध्ये तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या तीन गोष्टींची पूर्तता तुम्हाला करणं आवश्यक असतं। बँकेत खातं असलं पाहिजे, डीमॅट खातं काढावं लागेल आणि ट्रेडिंग खातं असलं पाहिजे। मग आता यातली एक एक गोष्ट आपण समजावून घेऊयात। सुरुवातीला आपण म्हटलं की त्याला डीमॅट खातं म्हटलं जातं, म्हणजे काय याचाही आपल्याला विचार करावा लागेल। याचा विचार करा, डीमॅट खातं म्हणजे काय, त्याला डिमटेरियलायझेशन असं म्हटलं जातं। मग आपण त्याचाही विचार करूयात। डिमटेरियलायझेशन पहा, डीमॅट खातं यालाच आपण डिमटेरियलायझेशन असं म्हणतो। उदाहरणार्थ पहा, पूर्वीच्या कालावधीमध्ये तुम्ही जर शेअर्स विकत घेतले तर त्याची तुम्हाला एक प्रिंट मिळायची। मग बऱ्याचदा लोक काय करायचे की ती प्रिंट अगदी आपण जशा फोटो फ्रेम करतो त्याप्रमाणे लावून ठेवायचे, पण तो पूर्वीचा काळ होता। उदाहरणार्थ पहा, आता जर तुम्हाला फोटो काढायचा असेल तर डिजिटल पद्धतीने तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये फोटो काढू शकता, तो डिजिटल पद्धतीने तुमच्या अकाउंटमध्ये ठेवू शकता आणि तुम्ही जर तो जपून ठेवायचा म्हटलं तर मग तुमचं जे ईमेल आहे किंवा आपल्याला ड्राईव्ह आहे त्याच्यामध्ये तो सुरक्षित ठेवू शकता आणि कितीही वर्ष ठेवू शकता। त्याचप्रमाणे आता काय झालं आहे की सगळं डिजिटल झालेलं आहे। पूर्वी शेअर्स जर विकत घ्यायचे असतील तर ते तुम्हाला भौतिक स्वरूपामध्ये, कागदाच्या स्वरूपामध्ये हातात मिळत होतं, पण आता ते डिजिटल स्वरूपाचं झालं आहे। हे आपल्याला लक्षामध्ये घ्यावं लागतं। म्हणजे थोडक्यात आता शेअर सर्टिफिकेट जे आहे ते आपल्याला फिजिकली भेटणार नाही आहे। पूर्वी जसं भेटत होतं त्याप्रमाणे आता ते भेटणार नाही आहे। मग हे कुठं जातं तर या ठिकाणी हे जे डीमॅट अकाउंट आहे त्याच्यामध्ये जाऊन ते शेअर्स जमा होतात। म्हणजे थोडक्यात पूर्वी जे भौतिक स्वरूपामध्ये मिळत होतं त्याचं डिजिटल झालं असं आपण म्हणतो, तर त्यालाच आपण म्हणतो डिमटेरियलायझेशन। लक्षात येतं, डीमॅट अकाउंटमध्ये आपण जे शेअर्स घेतो ते शेअर सर्टिफिकेट त्या ठिकाणी सेफ राहत असतात किंवा सुरक्षित राहत असतात असं आपण म्हणूयात। तर पूर्वी प्राप्त होणारं आपल्या हातात मिळणारं सर्टिफिकेट जे मटेरियल स्वरूपामध्ये होतं
आता ते डिजिटली झालेलं आहे, त्याची डिजिटली खरेदी विक्री होत आहे आणि सध्या अशा प्रकारचं शेअरचं सर्टिफिकेट एखाद्या कम्प्युटरच्या हार्ड डिस्कमध्ये स्टोअर केलं जातं। अशा प्रकारे मग आपल्याला शेअर्स, बॉन्ड्स, आपण जे भांडवली बाजारामध्ये साधनं पाहिली, शेअर्स आपल्याला प्राप्त होतात, आपण घेऊ शकतो, बॉन्ड्स आपण घेऊ शकतो या भांडवली बाजारामध्ये, कॅपिटल मार्केटमध्ये। तर अशी जी सर्टिफिकेट आहेत ते आता आपल्याला डिजिटल स्वरूपामध्ये प्राप्त होतात, म्हणजे अगोदर जे मटेरियल होतं ते मटेरियल आता डिजिटल झालेलं आहे, म्हणून त्याला आपण काय म्हणतो, डिमटेरियलायझेशन। तशा प्रकारे हे लक्षामध्ये ठेवायचं आहे। आणि हे जे खातं असतं या खात्याला आपण डीमॅट खातं म्हणतो। तर अशा प्रकारचं खातं आपल्याला उघडावं लागतं, हे लक्षात ठेवायचं। आता एक गोष्ट तुमच्या एक लक्षात आलं की बाबा तुम्हाला शेअर्स घ्यायचे आहेत, बॉन्ड्स घ्यायचे आहेत, तुमचं डीमॅट खातं असलं पाहिजे, हे तुमच्या लक्षात आलं। आता डीमॅट खातं तुम्ही उघडलं तर त्याला एक नाव आहे। हे डीमॅट खातं जर तुम्ही उघडलं तर त्याला एक नाव आहे, त्याला म्हटलं जातं डिपॉझिटरी। त्याला डिपॉझिटरी या नावानं ओळखलं जातं या खात्याला। मग विचार करा, भारतामध्ये अशा प्रकारच्या किती डिपॉझिटरी आहेत याचा जर तुम्ही विचार केला तर तुमच्या लक्षात येईल भारतामध्ये अशा प्रकारच्या 2 डिपॉझिटरी आहेत। त्या 2 डिपॉझिटरी कोणत्या आहेत त्याचा जर तुम्ही विचार केला तर त्या डिपॉझिटरींचं नाव आहे NSDL आणि CDSL। CDSL या 2 डिपॉझिटरी। NSDL नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड, हे पहा नॅशनल आपण म्हटल्याप्रमाणे सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड, आणि CDSL सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेड। तर अशा प्रकारे 2 डिपॉझिटरी आपल्याला भारतामध्ये आढळून येतात। आता या ठिकाणी तुम्ही बँकेमध्ये गेला, बँकेमधून एका मित्राच्या अकाउंटवरून दुसऱ्या मित्राच्या अकाउंटमध्ये पैसे पाठवायचे, तर तुम्ही काय कराल, या ठिकाणी तुम्ही डिजिटली व्यवहार करू शकता आणि त्या प्रकारे तुम्ही जर दुसऱ्या मित्राला पैसे पाठवले तुमच्या अकाउंटमधून तर ते आपोआप त्याच्या खात्यामध्ये जमा होतात। त्याप्रमाणे तुम्हाला जर शेअर्स विकायचे असतील तर ते शेअर्स तुम्ही विकले की तुमच्या एका खात्यातून दुसऱ्या खात्यात डिजिटली स्वरूपामध्ये जाऊ शकतात, ज्याला विकलेत त्याच्या खात्यामध्ये जातील। अशा प्रकारे दुसऱ्या व्यक्तीला तुम्ही जर शेअर्स विकले तेव्हा तुमची जी डिपॉझिटरी आहे की ज्याच्यामध्ये तुमचे शेअर्स जमा आहेत, तुमचे बॉन्ड्स जमा आहेत, त्या डिपॉझिटरीमधून दुसऱ्या व्यक्तीच्या डिपॉझिटरीमध्ये ते शेअर्स आणि बॉन्ड जातील जर तुम्ही त्याला विकले तर। अशा प्रकारे खातेदारांदरम्यान प्रतिभूतींचं हस्तांतरण, प्रतिभूती म्हणजे काय, आपण शेअर्स, बॉन्ड्स ही जी साधनं आहेत भांडवल बाजारामध्ये त्याला प्रतिभूती असं म्हणतोय। तर खातेदारांदरम्यान याची जर विक्री करायची असेल किंवा आपल्याला यालाच अर्थशास्त्रीय भाषेत आपण म्हणू शकतो की प्रतिभूतींचं हस्तांतरण करायचं असेल तर ते कोणामार्फत पार पाडलं जाईल, तर या डिपॉझिटरी मार्फत पार पाडलं जाईल। आता थोडंसं विचार करा, बँक आणि डिपॉझिटरीमध्ये काय फरक असू शकेल। आपले पैसे बँकेत असतात, मग एक विचार करा, बँकेत पैसे सुरक्षित असतात का? सुरक्षित असतात। आपण पाहिजे तेव्हा काढू शकतो, पाहिजे तेव्हा ठेवू शकतो आणि आपल्याला विश्वास आहे बँकांवरती की बाबा आपले इथे पैसे ठेवले तर ते सुरक्षित राहतात। ज्याप्रमाणे बँकांच्या खात्यामध्ये पैसे सुरक्षित राहतात त्याप्रमाणे डिपॉझिटरी जे आहे तर त्याच्यामध्ये तुमच्या प्रतिभूती सुरक्षित राहतात। तुमचे शेअर्स, तुमचे बॉन्ड्स हे जे आहेत याला आपण प्रतिभूती म्हणतो, सिक्युरिटीज असं म्हटलं जातं। तर या प्रतिभूती सुरक्षित राहतात। हे 2 फरक लक्षात आलं। जसं बँकेचं खातं पैशासाठी आहे तसं या शेअर्स, बॉन्ड्स या प्रतिभूतींसाठी डिपॉझिटरी आहे। लक्षात आलं, हे लक्षामध्ये ठेवायचं। आणि आपण म्हटलं 2 डिपॉझिटरी आहेत, NSDL, CDSL, हे लक्षामध्ये ठेवायचं। NSDL आपण म्हटलं नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड आणि CDSL काय आहे तर सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेड। अशा प्रकारच्या 2 डिपॉझिटरी आहेत। मग मी तुम्हाला बँक आणि डिपॉझिटरी यामधला फरक सुद्धा समजावून सांगितला। लक्षात आलं, बँकेत खातं काढायचं आहे, आपण म्हटलं 3 गोष्टींची गरज लागेल,
शेअर बाजारामध्ये खाते काढायचं आहे, 3 गोष्टींची गरज लागेल. बँकेत खातं असलं पाहिजे, डीमॅट खातं आणि ट्रेडिंग खातं. पण डीमॅट खात्याला आपण म्हटलं की आता पूर्वी जे शेअर्स मिळत होते तर ते आता आपल्याला हातामध्ये मिळत नाहीत, भौतिक स्वरूपामध्ये प्राप्त होत नाहीत. त्याचं अभौतिकीकरण झालेलं आहे असं आपल्याला म्हणता येतं. म्हणजे डिमटेरियलायझेशन असं जे आपण म्हणतोय त्याला अभौतिकीकरण असं म्हणतात. तर त्याचं अभौतिकीकरण झालं आहे. आता ते डिजिटल स्वरूपामध्ये तुमचं जे अकाउंट आहे त्याच्यामध्ये जाऊन जमा होईल, म्हणून आपण त्याला डिमटेरियलायझेशन असं म्हटलेलं आहे. मग याच्यामध्ये आपण म्हटलं की त्यासाठी कोणत्या खात्यात जमा होता, तर डिपॉझिटरीमध्ये तुमचे शेअर्स बॉन्ड्स हे जमा होतात. आणि भारतामध्ये 2 प्रकारच्या डिपॉझिटरी आहेत, NSDL आणि CDSL, हे आपल्या लक्षात येतात. मग बँक आणि डिपॉझिटरी हे सेमच. बँक पैशासाठी असते, डिपॉझिटरी प्रतिभूतींसाठी असते, शेअर्स बॉन्ड यासाठी असते. हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. आता पहा, आणखी एक गोष्ट तुम्हाला आपल्याला सांगता येईल की ट्रेडिंग करायचं आहे, शेअर बाजाराचं सदस्य होणं आवश्यक असतं. मग काय करावं लागेल, ट्रेडिंग खातं उघडावं लागेल. ट्रेडिंग करण्यासाठी शेअर बाजारामध्ये जे दलाल असतात ना, त्या दलालांकडे खातं उघडावं लागतं. त्याला आपण म्हणतो ट्रेडिंग खातं. व्यवहार करण्यासाठी जे खातं तुम्ही उघडता त्यासाठी उघडण्यात आलेलं हे खातं त्या ट्रेडिंग खातं असं म्हटलं जातं. आता पहा, दलाल ज्या ठिकाणी एकत्रित येतात, शेअरची खरेदी विक्री करणारे, त्यांना उद्देशून आपण म्हणतो हे दलाल ज्या ठिकाणी एकत्रित येतात, भेटतात, त्या ठिकाणाला आपण म्हणतो शेअर बाजार. आता यामध्ये लक्षात ठेवायचं की हे शेअर बाजारामध्ये सगळे ट्रेडिंग चालू आहे. मग आपल्या देशामध्ये प्रसिद्ध शेअर बाजार आहेत का आणि ते कोणते आहेत याचाही आपल्याला विचार करावा लागतो. आपल्या लक्षात येतं की आपल्या देशामध्ये 2 प्रसिद्ध शेअर बाजार आहेत. मग ते कोणते आहेत याचा आपल्याला विचार करावा लागतो. 2 प्रसिद्ध शेअर बाजार, पहिला येतो बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि दुसरा जो आहे तो नॅशनल स्टॉक एक्सचेंज आहे. तर सुरुवातीला BSE, याला BSE या संक्षिप्त नावाने ओळखलं जातं, त्याच्याविषयी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज BSE स्थापना कधी झाली, याला मान्यता कधी मिळाली, याचा मुख्य निर्देशांक कोणता आहे, याच्यामध्ये किती कंपन्या सूचीकृत आहेत, किती शहरांमध्ये या BSEचं जाळं पसरलेलं आहे, जगामध्ये याचा कितवा क्रमांक आहे, याचं बाजार भांडवल किती आहे, या गोष्टी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. मग सुरुवातीला आपण याच्या स्थापनेचा विचार करूयात. स्थापनेचा जर विचार केला तर स्वातंत्र्य प्राप्तीच्या कित्येक वर्ष अगोदर आपल्याला सांगता येईल 9 जुलै 1875 मध्ये या BSEची स्थापना झाली. स्थापना कधी झाली पहा, 9 जुलै 1875 मध्ये या BSEची स्थापना करण्यात आली. ठीक आहे, स्थापना झाली. अधिकृत मान्यता स्वातंत्र्य प्राप्तीनंतर या BSEला कधी मिळाली याचा जर तुम्ही विचार केला तर अधिकृत मान्यता 1957 ला मिळाली. अधिकृत मान्यता 1957 मध्ये प्राप्त झाली या बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला. आणि मग याचा मुख्य निर्देशांक कोणता आहे हे पण आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. याचा जो मुख्य निर्देशांक आहे त्याचं नाव आहे सेन्सेक्स. हे नाव तुम्ही ऐकलं असेल, सेन्सेक्स हा मुख्य निर्देशांक आहे. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा मुख्य निर्देशांक म्हणून या सेन्सेक्सला ओळखलं जातं. याच्यामध्ये किती सूचीकृत कंपन्या आहेत याचा जर तुम्ही विचार केला तर याच्यामध्ये 5650 कंपन्या याच्यामध्ये सूचीकृत असलेले तुम्हाला दिसून येतात. याच्या जाळ्याचा जर विचार केला की आपल्या भारतामधील किती शहरांमध्ये ते पसरलं आहे तर जवळजवळ आपल्याला सांगता येतं 400 शहरं या ठिकाणी याचं जाळं बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचं आपल्याला दिसून येतं. मोठ्या प्रमाणामध्ये पसरलेलं जाळं आणि जागतिक दृष्टिकोनातून याचा जर विचार केला तर जगामध्ये याचा 10वा क्रमांक आहे. जगामध्ये क्रमांक 10, जगामध्ये 10वा क्रमांक लागतो याचा. बाजार भांडवल किती याचा जर तुम्ही विचार केला तर 1.68 ट्रिलियन एवढं आहे याचं बाजार भांडवल.
1.68 ट्रिलियन. तशा प्रकारे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज महत्त्वाचा, कधी स्थापना झाली, अधिकृत मान्यता कधी मिळाली हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. 9 जुलै 1875 मध्ये याची स्थापना, अधिकृत मान्यता 31 ऑगस्ट 1957 प्राप्त झाली. त्याच्यानंतर आपण विचार केला याचा मुख्य निर्देशांक कोणता आहे. मुख्य निर्देशांकाच्या बाबतीत आपल्या लक्षात आलं सेन्सेक्स हा मुख्य निर्देशांक आहे. त्याच्यानंतर या बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये सूचीकृत कंपन्यांची संख्या किती आहे, 5650 आहे. जाळं 400 शहरांमध्ये पसरलेलं आहे. जगामधील 10वा क्रमांक आहे याचा, आणि याचं 1.68 ट्रिलियन बाजार भांडवल, मार्केट कॅपिटल किती आहे तर 1.68 ट्रिलियन. तशा प्रकारे यातला आपण जे म्हटलं की 2 महत्त्वाचे शेअर बाजार आपल्या देशामध्ये आहेत, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज तुमच्या लक्षात आलं. आता आपण नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा विचार करूयात. या ठिकाणी नॅशनल स्टॉक एक्सचेंज, ज्याप्रमाणे आपण बॉम्बे स्टॉक एक्सचेंजची माहिती पाहिली त्याचप्रमाणे नॅशनल स्टॉक एक्सचेंजची आपण माहिती पाहूयात. याचा शॉर्ट फॉर्ममध्ये आपल्याला सांगता येतं NSE असं म्हटलं जातं याला. NSE नॅशनल स्टॉक एक्सचेंज NSE. पुन्हा एकदा स्थापना, मुख्य निर्देशांक कोणता, त्याच्यानंतर जागतिक क्रमवारी कितवी आहे आणि याचं बाजार भांडवल किती आहे याचा आपण विचार करूया. स्थापना याची 1992 मध्ये झाली. नॅशनल स्टॉक एक्सचेंजची 1992 मध्ये याची स्थापना करण्यात आली. त्याच्यानंतर आपल्याला विचार करावा लागतो की याचा मुख्य निर्देशांक कोणता आहे. याचा मुख्य निर्देशांक आहे निफ्टी. हे नाव तुम्ही ऐकलं असेल, कधी पेपरमध्ये वाचलं असेल. तर हा नॅशनल स्टॉक एक्सचेंज याचा मुख्य निर्देशांक मानला जातो. सूचीकृत शहरं किती आहेत नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये, सूचीकृत कंपन्या म्हणा 2000 सूचीकृत कंपन्या आहेत. सूचीकृत कंपन्यांची संख्या 2000 आहे. त्याच्यानंतर आपल्याला सांगता येईल की जागतिक क्रमवारी कितव्या क्रमांकाला आहे तर 11वा क्रमांक आहे. जागतिक 11वा क्रमांक. आणि याचं बाजार भांडवल, मार्केट कॅपिटलचा जर तुम्ही विचार केला याचं मार्केट कॅपिटल आपल्याला सांगता येतं 1.5 ट्रिलियन. 1.5 ट्रिलियन याचं मार्केट कॅपिटल किंवा बाजार भांडवल. तर हे नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या बाबतीत लक्षात ठेवा. आणखी एक गोष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवावी लागते की हे नॅशनल स्टॉक एक्सचेंज जे आहे कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार याची स्थापना करण्यात आली त्याचाही विचार करावा लागतो. MJ फिरवानी समिती, MJ फिरवानी समिती. MJ फिरवानी समिती या समितीच्या शिफारशीनुसार आपल्या देशामध्ये नॅशनल स्टॉक एक्सचेंजची स्थापना करण्यात आली, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि मग 16 बँकांनी मिळून याची स्थापना केलेली होती. अशा प्रकारे याची स्थापना झाली. आता या नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा जर तुम्ही विचार केला त्याचे 2 भाग येतात. एक आहे डेट मार्केट, दुसरं आहे इक्विटी मार्केट. मग आपण पाहूयात 2 भाग पडतात याचे. डेट मार्केट आणि इक्विटी मार्केट असे 2 भाग याचे पडलेले आपल्याला दिसतात. डेट मार्केट आणि इक्विटी मार्केट. एक आहे नाणे बाजारासाठी, एक आहे भांडवल बाजारासाठी. हा नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे 2 भाग पडतात असं पण म्हटलं. एक नाणे बाजाराचा आहे, एक भांडवल बाजारासाठी आहे. डेट मार्केट याचा जो विचार केला त्याच्यामध्ये नाणे बाजारामधील व्यवहार पार पाडले जातात. थोडक्यात आपल्याला म्हणता येईल की डेट मार्केट हा जो आहे तो नाणे बाजाराचा हिस्सा येतो हा. आणि इक्विटी मार्केट जे आपण म्हणतो त्याच्यामध्ये शेअर्स, बॉन्ड्स याची विक्री चालते, हा भांडवल बाजाराचा हिस्सा आहे. अशा प्रकारे नाणे बाजाराचा हिस्सा आणि भांडवल बाजाराचा हिस्सा याला डेट मार्केट नाणे बाजारासाठी आणि इक्विटी मार्केट भांडवल बाजारासाठी. अशा प्रकारे नॅशनल स्टॉक एक्सचेंज हे लक्षामध्ये ठेवायचे. त्याचे 2 भाग आहेत आणि ते कशा संबंधी आहेत हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. लक्षात आलं.
आता दोन गोष्टी आपण अभ्यासल्या, दोन निर्देशांक आपण अभ्यासले. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज याच्यामध्ये आपण म्हटलेलं होतं की सेन्सेक्स हा मुख्य निर्देशांक आहे आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये निफ्टी हा मुख्य निर्देशांक आहे. त्यांच्याबद्दल आणखी थोडीशी माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे. आपल्याला विधानांमध्ये विचारलं, निफ्टी आणि सेन्सेक्स हे आपल्या शेअर बाजारामधले महत्त्वाचे घटक ठरतात आणि त्याच्यावरती प्रश्न विचारले जाण्याची शक्यता असतात. मग आपण त्याच्याविषयी माहिती पाहूयात. हे पहा, सेन्सेक्स निफ्टी. सेन्सेक्सला काय म्हणतात पहा, सेन्सिटिव्ह इंडेक्स म्हणजे सेन्सेक्स. निफ्टी म्हणजे नॅशनल 50 याला म्हणायचं निफ्टी. हे झालं, तुम्हाला अर्थ कळाले की सेन्सेक्स कशाला म्हणायचं आणि निफ्टी कशाला म्हणायचं. मुळात त्याचे अर्थ काय आहेत हे तुमच्या लक्षात आलं. सेन्सेक्स म्हणजे सेन्सिटिव्ह इंडेक्स आणि निफ्टी म्हणजे नॅशनल 50 याला संक्षिप्त रूपामध्ये निफ्टी असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर बाजार कोणते आपण आत्ताच पाहिलं. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये सेन्सेक्स आहे आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये मुख्य निर्देशांक निफ्टी आहे. सूचीकृत कंपन्या 30 मोठ्या आणि कार्यशील कंपन्या या सेन्सेक्स आपल्याला सांगता येईल की सूचीकृत कंपन्या आहेत सेन्सेक्ससाठी आणि या ठिकाणी निफ्टीसाठी 50 मोठ्या प्रसिद्ध फायदेशीर कंपन्या या ठिकाणी निफ्टीमध्ये सूचीकृत कंपन्या आहेत. त्याच्यानंतर सुरुवात 1986-1996 या सेन्सेक्स निफ्टीची आधार वर्ष बेस इयर. या सेन्सेक्सचं आधार वर्ष बेस इयर 1978-79, निफ्टीचं बेस इयर 1995. त्याच्यानंतर बेस इंडेक्स व्हॅल्यू किती आहे या दोघांची. बेस इंडेक्स व्हॅल्यू सेन्सेक्सची 100 आहे आणि या ठिकाणी निफ्टीची आपण म्हटल्याप्रमाणे बेस इंडेक्स व्हॅल्यू 1000 आहे. तशा प्रकारे या दोन्हींची माहिती या सेन्सेक्स आणि निफ्टीची असणं आपल्याला आवश्यक आहे, हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. आता आपण थोडंसं पुढे जाऊयात आणि माहिती पाहूयात. ठीक आहे, हे लक्षात आलं आपल्या की कशा प्रकारे शेअर बाजारामध्ये व्यवहार पाडतात, कोणतं खातं काढावं लागतं, कोणत्या प्रकारे कंपन्या असतात. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा आपण अभ्यास केला, त्यातील मुख्य निर्देशांकाचा आपण अभ्यास केला, सेन्सेक्स निफ्टीचा. आता शेअर मार्केट किंवा स्टॉक मार्केट यामध्ये जे व्यवहार होतात त्याच्यामध्ये 2 प्रकारचे बाजार आपल्याला आढळून येतात. त्या 2 प्रकारच्या बाजारांचं नाव आहे, एकाचं नाव आहे प्राथमिक बाजार प्रायमरी मार्केट आणि दुसऱ्याचं नाव आहे सेकंडरी मार्केट, ज्याला दुय्यम बाजार असं म्हणतात. लक्षात आलं. तर पहिली गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवायची विचार करताना की शेअर मार्केटमध्ये जे व्यवहार होतात ते व्यवहार होणारे बाजार किती प्रकारचे असतात. व्यवहार होणारे बाजार 2 प्रकारचे असतात. आपण पाहूयात. शेअर मार्केटमध्ये व्यवहार होणारे बाजार 2 प्रकारचे आपल्याला आढळून येतात. पहिला असतो प्रायमरी मार्केट, त्याला प्राथमिक बाजार असं म्हणतात. प्राथमिक बाजार. सेकंडरी मार्केट त्याला दुय्यम बाजार असं म्हणायचं. जे व्यवहार होतात ते कोणत्या प्रकारचे बाजार त्या ठिकाणी असतात. आता हे आपण पाहूया. दुय्यम बाजार साहजिक असेल, याचा अर्थ आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. प्राथमिक बाजार. प्राथमिक बाजाराची अनेक नावं आहेत, म्हणजे या ठिकाणी आपल्याला वेगवेगळी नावं सांगता येतात त्या प्राथमिक बाजाराची आणि त्याच्या नावावरूनही वेगवेगळ्या नावावरून प्रश्न विचारला जाईल. मग ती नावं आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. कोणकोणती नावं असतात. नवरोखे बाजार असंही त्याला म्हणतात. नवीन रोखे जे विकले जातात नवीन कंपन्यांचे, म्हणून याला नवरोखे बाजार असंही म्हटलं जाईल. त्याच्यानंतर नवीन कंपन्यांच्या नवीन प्रतिभूती असतात म्हणून त्याला नव्या प्रतिभूतींचा बाजार असंही म्हणतात. नव्या प्रतिभूतींचा बाजार. प्रतिभूती म्हणजे काय. शेअर्स, बॉन्ड्स, याला आपण प्रतिभूती सिक्युरिटीज असं म्हणतात. न्यू सिक्युरिटीज मार्केट, नव्या प्रतिभूतींचा बाजार.
आणखी काय म्हणतील याला प्राथमिक बाजार जे आपण म्हटलं तर यालाच प्राथमिक भांडवल बाजार असंही म्हणतात. पहा, प्राथमिक भांडवल बाजार असंही म्हटलं जातं. तशा प्रकारे प्राथमिक बाजाराला वेगवेगळी नावं दिलेली आपल्याला दिसतात. याला प्राथमिक बाजार पण म्हणतात, प्राथमिक भांडवल बाजार पण म्हणतात. नवीन रोखे विकले जातात नवीन कंपन्यांचे, म्हणून त्याला नवरोखे बाजार असं म्हणतात. रोखे म्हणजे बॉन्ड्स, त्यानंतर नवीन प्रतिभूती म्हणजे शेअर्स, बॉन्ड्स ह्या विकल्या जातात, म्हणून याला नव्या प्रतिभूतींचा बाजार असं सुद्धा म्हणतात. हा झाला पहिला बाजार. म्हणजे तुमच्या लक्षात येईल, एखाद्या नवीन कंपनी आहे तिला बाजारामध्ये यायचा, तर या नवीन कंपनीचे एकदम सुरुवातीला प्रथम असं आपल्याला म्हणता येईल की जे काही त्यांचे शेअर्स असतील, काही डिबेंचर्स असतील, त्यांना नवीन भांडवल उभा करायचं असेल तर ते कुठं उभं करता येतं, तर ते नवरोखे बाजार किंवा प्राथमिक बाजारामध्ये उभे करता येतं. नवीन कंपन्यांना भांडवल उभं करायचं आहे. तर नवीन आणि विद्यमान कंपन्या दोघांनाही भांडवल उभं करता येतं, पण नवीन कंपन्यांचा हा बाजार याला असं म्हटलं जातं. आता नवीन कंपन्यांचा जर आपण विचार केला तर आपण मागच्या भागामध्ये शेअर्समध्ये असं विचार केला होता की एका व्यक्तीला, कंपनीच्या मालकाला कंपनी उभा करण्यासाठी 1 कोटी रुपयांची आवश्यकता आहे. त्याच्या स्वतःकडे 50 लाख रुपये, 50 लाख उभे करायच्यात. मग या बाजारातून तो भांडवल उभं करू शकतो. आपण पाहिलं कसे शेअर्स विकले त्यांनी, कसे बॉन्ड्स, कंपनीचा बॉन्ड विकला त्यांनी, हे आपण अभ्यास केला. अशा प्रकारे नवीन ज्या कंपन्या आहेत त्यांच्या उद्योगांच्या स्थापनेसाठी जे भांडवल उभारायचं आहे ते भांडवल कोठे उभा करता येईल याचा जर तुम्ही विचार केला तर या प्राथमिक भांडवल बाजारामध्ये ते भांडवल उभं करता येईल. आणखी असंही आपल्याला म्हणता येईल, विद्यमान कंपनी असतील म्हणजे सध्या अस्तित्वात असणाऱ्या कंपन्यांना जर व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी नवीन भांडवल पाहिजे किंवा आपल्याला असं म्हणता येईल त्यांच्या व्यवसायाचं आधुनिकीकरण त्यांना करायचं, त्यासाठी नवीन भांडवल हवं असेल तर अशा प्रकारे भांडवल त्यांना उपलब्ध करता येतं. तर हे आहे प्राथमिक बाजार. हे त्याची वेगवेगळी नावं लक्षात ठेवायची. आता दुय्यम बाजार. दुय्यम बाजारामध्ये अगोदरच ज्या कंपन्या अस्तित्वामध्ये आहेत त्यांच्या प्रतिभूती असतात. प्रतिभूती म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की बॉन्ड्स किंवा आपण त्याला हे म्हटलं होतं शेअर्स, तर त्यांना प्रतिभूती असं आपण म्हणतो. तर विद्यमान रोखे बाजार असं याला म्हटलं जातं. याची सुद्धा वेगवेगळी नावं आहेत. दुय्यम बाजार जे आपण म्हणतो याला दुय्यम भांडवली बाजार असंही म्हटलं जाईल. त्याच्यानंतर याला विद्यमान रोखे बाजार असंही म्हटलं जातं, म्हणजे अस्तित्वात असणारा विद्यमान रोखे बाजार असंही याला म्हटलं जाईल. शिवाय याला जुन्या प्रतिभूतींचा बाजार असंही म्हणतात. जुन्या प्रतिभूतींचा बाजार असंही याला म्हटलं जातं. म्हणजे आता या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की काही कंपन्या अगोदरच स्थापन झालेल्या आहेत, तर त्यांना भांडवल उभारायचं आहे, ते त्यांचे शेअर्स, बॉन्ड्स विकतील. तर अशा प्रकारचे जर बाजार असतील तर त्यांना म्हटलं जातं दुय्यम भांडवल बाजार, विद्यमान रोखे बाजार किंवा जुन्या प्रतिभूतींचा बाजार. अशा प्रकारे हे लक्षामध्ये ठेवायचं. आता याच्यामध्ये पहा, अगोदरच काही रोखे शेअर्स प्रचलित आहेत आणि मग त्यांची खरेदी विक्री चालू आहे, वेगवेगळ्या व्यक्तींमध्ये चालू आहे, वेगवेगळ्या संस्थांमध्ये चालू आहे, तर मग त्याला विद्यमान रोखे बाजार असं म्हटलं जातं. हे लक्षामध्ये ठेवायचं. मग आपण 2 पाहिलं, जे शेअर बाजाराचे व्यवहार पार पडतात त्याचे बाजाराचे 2 प्रकार, प्राथमिक बाजार, दुय्यम बाजार. लक्षात आलं. मग काही महत्त्वाचे स्टॉक एक्सचेंजचा पण आपल्याला अभ्यास करावा लागतो. ते स्टॉक एक्सचेंज आणि त्यांची मुख्यालये याबद्दल आपल्याला जोड्यांमध्ये विचारले जाऊ शकतं. मग त्याचा आपण विचार करूयात. हे पहा, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज मुंबई या ठिकाणी त्याचं मुख्यालय आहे. हे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे त्याचा आपल्याला विचार करायचा आहे. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज या ठिकाणी पहा मुख्यालय कुठे आहे, मुंबईला आहे. नॅशनल स्टॉक एक्सचेंज आपण पाहिलं NSE, मुंबईला मुख्यालय आहे. आता कलकत्ता स्टॉक एक्सचेंज, कोलकाता नावावरूनच लक्षात येईल. मेट्रोपॉलिटन स्टॉक एक्सचेंज मुंबईला आहे मुख्यालय. इंडिया इंटरनॅशनल एक्सचेंज स्टॉक एक्सचेंज गिफ्ट सिटी गुजरात या ठिकाणी आहे. गिफ्ट सिटी गुजरात.
त्यानंतर NSE-IFSC लिमिटेड गांधीनगर या ठिकाणी याचं मुख्यालय आहे. NSE-IFSC लिमिटेड गांधीनगर या ठिकाणी मुख्यालय आहे. तर अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी महत्त्वाचे स्टॉक एक्सचेंज कोणत्या ठिकाणी आहेत आणि त्यांची मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहेत हे विचारले जाऊ शकेल, हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. आता आपण याचा अभ्यास केला. अभ्यास करताना आणखी काही गोष्टी आपल्याला पाहाव्या लागतात, त्याच्यावरती काही मूल्यमापन करावं लागतं. आपण नाणे बाजार आणि भांडवल बाजारामधली साधनं पाहिली तर त्यांचा एकदा विचार करूयात की हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे की भारतीय वित्तीय बाजारामधील नाणे बाजार आणि भांडवल बाजार यांच्यामध्ये व्यवहार कोणत्या प्रकारे होतात, साधनं कोणती असतात, जोखीम कोणत्या प्रकारे असते, परतावा म्हणजे रिटर्न्स त्याचं कसे असतात, कमी असतात, जास्त असतात, लिक्विडिटी तरलता रोखता कशी असते, बाजारभिमुखता यालाच व्यवहार किंवा मार्केटेबिलिटी असं म्हणतात ती कशी असते, आणि याचं रेग्युलेटर कोण आहे, नियामक कोण आहे हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. मग या ठिकाणी पहा, नाणे बाजारामध्ये आपल्याला माहिती आहे व्यवहार अल्प काळासाठी 13 महिने त्याच्यापेक्षा कमी कालावधीसाठी दीर्घकालीन व्यवहार भांडवल बाजारामध्ये होतात. साधनं आपण पाहिली नाणे बाजारामधली ट्रेझरी बिल्स आणि पत्र, कोषागार पत्र अशा प्रकारची पत्र आपण पाहिली. त्यानंतर या ठिकाणी साधनं कुठली पाहिली, शेअर्स, रोखे या साधनांचा आपण विचार केला. या ठिकाणी रिस्क कशी असते, नाणे बाजारामध्ये रिस्क कमी असते, भांडवल बाजारामध्ये रिस्क जास्त असते, हे लक्षात ठेवायचं. रिटर्न्स कसे असतात, परतावा, हे रिटर्न्स नाणे बाजारामध्ये कसे असतात, भांडवल बाजारामध्ये कसे असतात. रिटर्न्सचा जर विचार केला तर नाणे बाजारामध्ये कमी रिटर्न्स असतात, भांडवल बाजारामध्ये जास्त रिटर्न्स असतात. त्यानंतर तरलता, लिक्विडिटी कशी आहे, जास्त असते नाणे बाजारामध्ये लिक्विडिटी आणि भांडवल बाजारामध्ये कमी असते, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर मार्केटेबिलिटी म्हणजे बाजारभिमुखता किंवा अगदी सोप्या भाषेत जर विचार करायचा असेल तर व्यवहार असं म्हणा, व्यवहार कसे पार पडले जातात. तर या ठिकाणी व्यवहार अल्प असतात म्हणजे कमी असतात आणि भांडवली बाजारामध्ये व्यवहार जास्त पार पाडले जातात. पण हा शब्द लक्षात ठेवायचा अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून, बाजारभिमुखता किंवा मार्केटेबिलिटी. त्यानंतर नियामक, रेग्युलेटर कोण आहे, नाणे बाजाराचा RBI आहे आणि भांडवली बाजाराचे आपण रेग्युलेटर पाहिले, RBI आहे, सेबी आहे, IRDA आहे, PFRDA आहे. अशा प्रकारचे रेग्युलेटर्स आपल्याला आढळून येतात, हे दोन्ही लक्षामध्ये ठेवायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला सांगता येईल की आता नाणे बाजार आणि भांडवल बाजाराचे प्रकार कोणकोणते असतात आणि त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारे व्यवहार होत असतात हे आपल्याला या ठिकाणी लक्षामध्ये ठेवावं लागतं. आता थोडासा विचार करा, शेअर बाजाराचा आपण विचार करत होतो. मी तुम्हाला असं म्हटलं की शेअर बाजाराची व्याख्या सांगा. आता तुम्हाला शेअर बाजाराची व्याख्या सांगता येईल का, त्याच्यामध्ये व्यवहार कसे पार पाडले जातात हे आपण अभ्यासलं, त्याच्यामध्ये कोणकोणत्या महत्त्वाच्या कंपन्या आहेत हे पण अभ्यासलं. पण तुम्हाला जर सहजपणे विचार करा की तुम्ही शेअर बाजार हे नाव ऐकता, शेअर मार्केट, तर शेअर बाजार म्हणजे काय असं तुम्हाला विचारलं तर काय सांगता येईल. याची एक महत्त्वपूर्ण व्याख्या आणि सोप्या भाषेमध्ये व्याख्या आपल्याला सांगता येते. त्याच्याबद्दल आपल्याला सांगता येते की एक अशी संघटना, आपण म्हणूया शेअर बाजार म्हटलेलंच आहे, एक अशी संघटना आहे की जी संघटना काही व्यक्तींनी मिळून स्थापन केलेली आहे. एक अशी संघटना जी काही व्यक्तींनी मिळून स्थापन केली आहे. एक अशी संघटना काही व्यक्तींनी, आणि ही संघटना काय काम करते तर रोख्यांच्या खरेदी विक्रीस मदत करते. रोख्यांच्या अशा प्रकारची संघटना रोख्यांच्या खरेदी विक्रीला मदत करते. काय होतं या शेअर बाजारामध्ये, शेअर्स, बॉन्ड्स यांची खरेदी विक्री होते का, होते. तर रोख्यांच्या खरेदी विक्रीला मदत करते आणि त्यांचं नियंत्रण करते. अशी जर एखादी संस्था असेल, मग अशी संस्था नोंदवलेली असो अथवा नोंदवलेली नसो, तर या संघटनेला शेअर बाजार असं म्हटलं जातं. यालाच आपण रोखे बाजार पण म्हणतो आणि यालाच आपण भाग बाजार असं सुद्धा म्हणतो. लक्षात आलं शेअर बाजाराची व्याख्या. आता थोडक्यात मी सांगतो,
एक अशी संघटना आहे जी संघटना काही व्यक्तींनी एकत्र येऊन मिळून स्थापन केलेली आहे, जी संघटना रोख्यांच्या खरेदी विक्रीस मदत करते, रोख्यांच्या खरेदी विक्रीचं नियमन करते, नियंत्रण करते. अशी नोंदवलेली अथवा न नोंदवलेली संघटना म्हणजे शेअर बाजार. आणि यालाच आपण काय म्हणतो, रोखे बाजार किंवा भाग बाजार या नावाने सुद्धा याला ओळखलं जातं. याला म्हणायचं शेअर बाजार. लक्षात आलं, ही अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून सांगण्यात आलेली आपल्याला व्याख्या आहे की शेअर बाजार म्हणजे काय. रोखे बाजाराचा आपण विचार केला. आता रोखे बाजार म्हटलं की आपल्याला भांडवल बाजार म्हणावं लागतं, कारण बॉन्ड्स, शेअर्स याचा समावेश हा भांडवल बाजाराची वैशिष्ट्य आहेत. मग या बाजारामध्ये भांडवल उभं केलं जातं कंपन्यांसाठी. आपण पाहिलं याच्या अगोदर शेअर्समध्ये बॉन्डच्या मार्फत कसं भांडवल उभा केलं जातं. हे भांडवल कसं उभा केलं जातं याचा तुम्ही कधी विचार केला का? प्रत्येक गावामधून अल्प उत्पन्नामधले लोक आपलं छोटं छोटं जे उत्पन्न आहे त्यांनी बचत केलेली आहे, ती बचत त्या ठिकाणी लावत असतात. आणि मग हे भांडवल एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कुठून उभं राहतं याचा जर तुम्ही विचार केला तर तुमच्या मनामध्ये एक उत्तर नक्की आलं पाहिजे आणि सुरुवातीला आलं पाहिजे. ते उत्तर आहे, हे जे मोठ्या प्रमाणामध्ये भांडवल उभं केलं जातं ते भांडवल सार्वजनिक बचतीमधून उभं केलं जाईल. लक्षात आलं, भांडवल बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात जे भांडवल उपलब्ध होतं ते कुठून होतं तर सार्वजनिक बचत. आपल्याला या ठिकाणी सांगता येईल की सार्वजनिक बचत. अगदी छोट्या छोट्या कुटुंबात जरी तुम्ही विचार केला तर लोक काही प्रमाणात बचत करतात. मग करोडो लोकांनी अशी जी बचत गोळा करून अधिक उत्पन्न मिळावं त्यापासून यासाठी शेअर बाजारामध्ये लावलेली असेल तर त्याच्यातून मोठ्या प्रमाणामध्ये भांडवल उभारलं जातं. आणि अशा भांडवलामुळं जो उद्योगधंद्यांचा विकास होत असेल तर अर्थव्यवस्था बळकट होते, सुदृढ होते. अर्थव्यवस्थेच्या विकासाला हातभार लागतो असं आपल्याला म्हणता येईल. अशा प्रकारे कंपन्यांमध्ये सगळे लोक एकत्र येतात, पैसे गुंतवतात आणि गुंतवलेल्या रकमेवर ते दीर्घ काळपर्यंत लाभ मिळवत राहतात. अनेक लोक पहा, अशा प्रकारे शेअर बाजारामध्ये जे पैसे गुंतवले जातात ते सार्वजनिक बचतीमधून गुंतवले जातात. आता शेअर बाजाराची व्याख्या तुम्ही पाहिली, पैसा कुठून येतो हे आपण समजावून घेतलं. आता थोडासा असा विचार करा की जगामधला पहिला आणि सुसंघटित रोखे बाजार कोणत्या ठिकाणी स्थापन झाला असेल, आहे की नाही? आपण सगळ्या जगामध्ये, देशामध्ये आज शेअर बाजाराचं महत्त्व पाहतो. प्रत्येकाची इच्छा आहे, उत्सुकता आहे, मला शेअरचं थोडं समजलं पाहिजे, मलाही थोडं उत्पन्न मिळालं पाहिजे. नसेल समजत तर आपण एखाद्या त्रयस्थ व्यक्तीकडे जातो, फंड मॅनेजर असं आपण त्याला म्हटलेलं होतं, म्युच्युअल फंडचा अभ्यास करताना. आणि मग तो त्याच्यामध्ये गुंतवतो, त्याच्यामधनं काही रिटर्न्स मिळले तर ते आपल्याला परत मिळतात. मग अशा प्रकारचा पहिला आणि सुसंघटित रोखे बाजार जगातला कोणता याचा सुद्धा आपल्याला विचार करावा लागतो. मग जगातला पहिला आणि सुसंघटित रोखे बाजार म्हणून लंडनचा रोखे बाजार ओळखला जातो. लंडनचा रोखे बाजार हा काय आहे? लंडनचा रोखे बाजार हा जगामधील पहिला सुसंघटित रोखे बाजार, पहिला आणि सुसंघटित रोखे बाजार. पहिला सुसंघटित रोखे बाजार, पहिला सुसंघटित रोखे बाजार म्हणून ओळखलं जातं याला. म्हणजे तुमच्या मनामधला एक प्रश्न आता या ठिकाणी सॉल्व्ह होतोय की जगामधला पहिला सुसंघटित रोखे बाजार कोणता आहे? लंडनचा रोखे बाजार आहे. मग तुमच्या मनामध्ये असाही प्रश्न निर्माण झाला असेल की शेअर बाजाराच्या स्थापना भारतामध्ये सुरुवात व्हायला कधीपासून झाली? मी तुम्हाला सांगितलं, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. रोखे बाजारांची स्थापना अगदी स्वातंत्र्यपूर्वीच्या काही वर्ष झाली होती. त्याच्यामध्ये आपल्याला सांगता येतं की मुंबईला आपल्याला सांगता येतं 1877 पहिला रोखे बाजार, 1877 मुंबई. त्याच्यानंतर कुठे स्थापन झाला, पहिले 3 कोणते, असाही प्रश्न आपल्या मनामध्ये येऊ शकतो. तर 1894 अहमदाबादला स्थापन झाला. 1894 अहमदाबाद या ठिकाणी शेअर बाजाराची स्थापना झाली.
1908 मध्ये कोलकात्याला रोखे बाजाराची स्थापना झाली. हे पहिले 3 कलकत्ता, त्यावेळी कलकत्ता हे नाव होतं कलकत्ता. तर हे लंडनचा रोखे बाजार जगातला पहिला सुसंघटित रोखे बाजार असं आपण म्हटलं. आणि या ठिकाणी भारतामध्ये 1877 मध्ये मुंबईला, 1894 मध्ये अहमदाबादला, 1908 मध्ये कलकत्त्याला रोखे बाजारांची स्थापना झालेली आपल्याला दिसते. आता एक गोष्ट लक्षात ठेवायचं, रिझर्व्ह बँक स्थापन झाली. रिझर्व्ह बँकेसाठी आपण कायदा केला. रोखे बाजारांच्या स्थापनेसाठी आपण कायदा केलाय का? सुरुवातीच्या कालावधीमध्ये प्रयत्न झालेत का? कोणती समिती नेमली होती का? तिच्या शिफारशी स्वीकारल्यात का? असे अनेक प्रश्न आपल्यासमोर येऊन पडतात. मग आपण विचार करायचा आहे, रोखे बाजारासाठी कायदा करण्यात आलेला होता का? त्या कायद्याचं नाव काय होतं? पूर्वीचा कायदा यशस्वी झाला का अयशस्वी झाला? अयशस्वी झाला असेल तर नवीन कोणता कायदा करण्यात आला का? त्याचं नाव कोणतं? आणि सध्या अस्तित्वात असणारा कायदा कोणता आहे? या सगळ्यांचा आपल्याला विचार करावा लागतो. सुरुवातीचा विचार करा, पहिला कायदा कधी करण्यात आलेला होता रोखे बाजारासाठी? 1925 मध्ये कायदा करण्यात आला. 1925चा ॲक्ट असं आपण म्हणूया. साहजिकच आहे, या कायद्याचं नाव काय होतं हे पण आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. 1877 मध्ये आपण म्हटलं मुंबई या ठिकाणी रोखे बाजाराची स्थापना झाली. मग त्यावेळी जो कायदा करण्यात आला त्या कायद्याला नाव यावरूनच देण्यात आलं होतं. त्याला म्हणण्यात आलं द बॉम्बे सिक्युरिटीज कॉन्ट्रॅक्ट्स कंट्रोल ॲक्ट. द बॉम्बे सिक्युरिटीज कॉन्ट्रॅक्ट्स कंट्रोल ॲक्ट. कंट्रोल हा पहिला कायदा 1925 मध्ये, म्हणजे आपल्या लक्षात आलं कायदा झाला होता पहिल्यांदा 1925 ला झाला होता. उद्देश रोखे बाजारावरती नियंत्रण. उद्देश काय होता? त्याचा उद्देश होता रोखे बाजारावर नियंत्रण. हा याचा उद्देश होता, रोखे बाजारावर नियंत्रण ठेवणे या उद्देशानं 1925 मध्ये करण्यात आलेला कायदा होता. मग रोखे बाजारावर प्रभावी नियंत्रण कसं ठेवता येईल या दृष्टीनं हा कायदा केला गेलेला होता. पण हा कायदा अयशस्वी झालेला आहे, लक्षात ठेवा. अयशस्वी. कधी तुम्हाला विचारलं की हा कायदा अयशस्वी झाला होता, लक्षात ठेवायचा हा कायदा अयशस्वी झालेला होता. लक्षात आलं? पहिला कायदा 1925चा, नाव द बॉम्बे सिक्युरिटीज कॉन्ट्रॅक्ट्स कंट्रोल ॲक्ट. उद्देश रोखे बाजारावरती प्रभावी नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टिकोनातून करण्यात आलेला कायदा. पण हा कायदा अयशस्वी झाला. एक समिती नेमली. मग त्या समितीचं नाव काय होतं हे पण आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. 1945 मध्ये एक समिती नेमण्यात आलेली होती. त्या समितीचं नाव होतं डॉक्टर पी.जे. थॉमस समिती. डॉक्टर पी.जे. थॉमस. डॉक्टर पी.जे. थॉमस समिती असं नाव आहे या समितीचं. आता ही समिती कधी नेमण्यात आली होती? आपण म्हटलं 1945 मध्ये नेमण्यात आली. या समितीने आपला अहवाल कधी सादर केला? 1947 मध्ये सादर केला. ही एक समिती महत्त्वाची ठरते. कोणी नेमली होती याचा जर तुम्ही विचार केला तर ही समिती भारत सरकारनं नेमलेली समिती आहे, म्हणून आपल्यासाठी महत्त्वाची आहे. भारत सरकारनं नेमलेली ही समिती आहे, म्हणून ही समिती आपल्यासाठी महत्त्वाची ठरते. 1945 ला नेमली, 1947 ला अहवाल सादर केला. या समितीला काही गोष्टींविषयी अभ्यास करायला सांगितलं. हा जो भाग बाजार आहे त्याच्यात कधी तेजी असते, मग ती तेजी जी येते तिचे दुष्परिणाम काय आहेत हे शोधून काढा. अवास्तव चलनवाढ होतीये त्याविषयी तुम्ही अभ्यास करा. या भाग बाजारावरती, रोखे बाजारावरती नियंत्रण कोणत्या पद्धतीनं ठेवलं जावं याविषयी तुम्ही अभ्यास करा आणि आम्हाला उपाय सुचवा. मग आपल्याला सांगता येतं भाग बाजारामधील
तेजी, कधी अचानक वरती जातो त्याला आपण म्हणतो तेजी. तेजी व तिचे दुष्परिणाम अभ्यास करायचा होता यांनी, या समितीने. दुष्परिणाम काय आहेत याचा अभ्यास करा. शिवाय याच्यावरती जो भाग बाजार आहे आपल्या देशातला त्याच्यावर यशस्वी नियंत्रण कसं ठेवता येईल याच्यासाठी सुद्धा यांना उपाय सुचवायला सांगितलेलं होतं. भारत सरकारने नेमलेली समिती डॉक्टर PJ थॉमस समिती. लक्षात आलं. त्याच्यानंतर एक महत्त्वाची समिती होते येते, त्या महत्त्वाच्या समितीचा आपल्याला या ठिकाणी सांगता येईल की गोरवाला समिती, की त्या समितीच्या शिफारशीनुसार कायदा केला आणि तो कायदा अजूनही अस्तित्वात आहे. AD गोरवाला समिती. AD गोरवाला समिती 1951 ची समिती होती आपल्याला म्हणता येईल. कधी 1951. 1951 ची समिती, हे लक्षात ठेवा. याच्या बाबतीमध्ये AD गोरवाला समिती 10 सदस्यांची समिती होती. या समितीने एक शिफारस केली आणि त्या शिफारशीनुसार एक कायदा करण्यात आला आणि तो कायदा लागू आहे. मग त्या कायद्याचं नाव काय, तर सिक्युरिटीज कॉन्ट्रॅक्ट्स रेग्युलेशन ॲक्ट 1956. सिक्युरिटीज म्हणजे प्रतिभूती, कॉन्ट्रॅक्ट्स कंट्रोल ॲक्ट. कधीचा कायदा हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. इथे कंट्रोल नाही येणार, इथे रेग्युलेशन ॲक्ट येईल. रेग्युलेशन ॲक्ट नियामक कायदा होता हा, कंट्रोल नाही. रेग्युलेशन ॲक्ट 1956 हा कायदा करण्यात आला या समितीच्या शिफारशीनुसार. शेअर बाजाराविषयी असणारा कायदा कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार करण्यात आला, आता तुमच्या लक्षात येईल. AD गोरवाला समिती 1951 मध्ये नेमलेली 10 सदस्यांची समिती, आणि जो कायदा करण्यात आला या समितीच्या शिफारशीनुसार त्या कायद्याचं नाव काय होतं, तर सिक्युरिटीज कॉन्ट्रॅक्ट्स रेग्युलेशन ॲक्ट 1956. आता उद्देश काय होता, रोखे बाजारावरती नियंत्रण ठेवणे हा उद्देश होता. उद्देश रोखे बाजारावर नियंत्रण हा उद्देश होता. रोखे बाजारावरती नियंत्रण ठेवणं या उद्देशानं, आणि अशा प्रकारे केंद्र शासनाला शेअर बाजारावर नियंत्रण ठेवण्याचे अधिकार कोणत्या कायद्याने प्राप्त झाले होते, तर या सिक्युरिटीज कॉन्ट्रॅक्ट्स रेग्युलेशन ॲक्ट 1956 आणि कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार करण्यात आला होता, गोरवाला समिती. लक्षात आलं. आता एक गोष्ट मी तुम्हाला विचारतो, महाराष्ट्रामध्ये आपल्याला विचारता येईल की मान्यता प्राप्त रोखे बाजार किती आहेत, कोणते आहेत महाराष्ट्रामध्ये. हे पहा, BSE, OTCEI, NSE, ICSEI, MCX, USE. BSE बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, OTCEI ओव्हर द काउंटर एक्सचेंज ऑफ इंडिया, NSE नॅशनल स्टॉक एक्सचेंज, ICSEI इंटरकनेक्टेड स्टॉक एक्सचेंज लिमिटेड, MCX स्टॉक एक्सचेंज लिमिटेड, USE युनायटेड स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया. लक्षात आलं. तशा प्रकारे या ठिकाणी महाराष्ट्रातले जर तुम्हाला कधी विचारले कुठल्या परीक्षेमध्ये तर हे आहेत, हे लक्षात ठेवायचं आहे. आणखी तुम्हाला जोड्या लावण्यासाठी विचारतील वेगवेगळे देश आणि त्यांचे रोखे बाजाराचं नाव काय आहे, हे जर विचारलं तर हे पण लक्षात ठेवावं लागेल. कधी जोड्यांच्या स्वरूपात एखादा प्रश्न असा येऊ शकतो, जनरल नॉलेजमध्ये पण येऊ, करंट इव्हेंट्समध्ये पण येऊ शकतो हा प्रश्न, आणि आपल्या अभ्यासाशी संबंधित आहेत म्हणून आपण पाहूयात. देश आणि रोखे बाजाराची नावं तुम्हाला या ठिकाणी दिलीत. न्यूयॉर्क, डाऊ जोन्स, नॅसडॅक, UK, FTSE, हाँगकाँग, हाँगसेंग, जपान, निकेई 225, दक्षिण कोरिया, कोस्पी,
तैवान, TSES, सिंगापूर, स्ट्रेट टाइम्स, मलेशिया, KLCI, शांघाय, चीन, SSC कंपोजिट आणि थायलंड सेंट. अशा प्रकारे जगातले काही महत्त्वाचे रोखे बाजार हे सुद्धा माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे. लक्षात आलं? हे झालं आपण सुरुवातीची काही माहिती परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची. आता तुम्ही विचार करायचा आहे, आपल्या देशामध्ये रोखे बाजाराचं संघटन आहे हे तुमच्या लक्षात आलं, पण ते संघटन समान स्वरूपाचं आहे की असमान स्वरूपाचं आहे हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. कसं आहे रोखे बाजाराचं संघटन? रोखे बाजाराचं संघटन कसं आहे आपल्या देशामध्ये? तर असमान आहे. असमान स्वरूपाचं संघटन आढळून येतं. आपल्याला कधी विधानामध्ये जर प्रश्न विचारला की रोखे बाजाराचं संघटन असमान स्वरूपाचं आहे, तर मग ते लक्षात ठेवायचं. आणि रोखे बाजाराचं व्यवस्थापन कोण पाहतं याबद्दल जर कधी विधान आलं तर लक्षात ठेवायचं, रोखे बाजाराचं जे मॅनेजमेंट होतं ते निवडून आलेले जे प्रतिनिधी असतात त्याच्यामध्ये, त्या निवडून आलेल्या प्रतिनिधींमार्फत रोखे बाजाराचं व्यवस्थापन पाहिलं जातं. पण आपल्या देशाचा जर विचार केला तर यांचं संघटन असमान आहे हे लक्षात ठेवायचं. रोखे बाजाराचा विचार केला तर इथे कोण कार्य करू शकतं? अधिकृत सभासद. त्याच्यामध्ये जे सभासद अधिकृत असतात ते सभासदच फक्त रोखे बाजारामध्ये काम करू शकतात. इतरांना या सभासदांच्या वतीनं काम करावं लागतं. आणि मग जर तुम्हाला काही भागांची खरेदी करायची, विक्री करायची, कोणामार्फत करावी लागेल? या सभासदांमार्फत करावं लागेल. तशा प्रकारे रोखे बाजारामध्ये जे व्यवहार चालतात ते व्यवहार कोण करू शकतं? तर अधिकृत सभासदच व्यवहार करू शकतात. आणि इतरांना जर व्यवहार करायचे असतील तर या सभासदांच्या मार्फत ते व्यवहार करावे लागतील. त्याच्यानंतर रोखे बाजारामध्ये काही दलाल पण असतात किंवा सभासद असतात. त्या सभासदांना कोणत्या नावाने ओळखलं जातं? हे अधिकृत सभासद जे आपण म्हणतो त्यांना कोणत्या नावाने ओळखलं जातं हे पण आपल्याला लक्षात ठेवावं लागतं. त्यांची नावं आहेत ब्रोकर्स. सभासद कोणत्या नावाने ओळखले जातात? जॉबर्स, डीलर्स, तरानीवाले, ही नावं आहेत या अधिकृत सभासदांची. यांच्यामार्फत आपल्याला व्यवहार पार पाडावे लागतात. ब्रोकर्स काय करतात याचा जर विचार केला तर हे ब्रोकर्स जे असतात इतरांच्या वतीनं भागांची खरेदी विक्री करतात. मग त्याच्याबद्दल ते कमिशन घेतात. त्यांची काही दलाली असेल तर ते ठराविक दर ठरवला जातो आणि ती दलाली आणि कमिशन घेतात. लोकांना भाग खरेदी करायचे, विक्री करायचे तर यांच्या वतीने करावे लागतात किंवा हे ते काम करतात. त्यांना ब्रोकर्स असं म्हटलं जातं. मग ते आपलं काही कमिशन असतील ते घेतात. जॉबर्सचा विचार केला तर रोख्यांची आणि भागांची खरेदी विक्री स्वतः करतात हे जॉबर्स. म्हणजे थोडक्यात आपल्याला काय म्हणायचं, रोखे बाजारामध्ये अधिकृत सभासद जे असतात त्यांची नावं ब्रोकर्स, जॉबर्स, डीलर्स, तरानेवाले. मग याच्यामध्ये खरेदी विक्रीतील कमी फरकावर व्यवहार करणारे असतात, खरेदी विक्रीतील जास्त फरकावर व्यवहार करणारे असतात. हे जॉबर्स खरेदी विक्रीतील कमी फरकावरती व्यवहार करतात, हे खरेदी विक्रीतील जास्त फरकांवरती व्यवहार करतात, मोठ्या फरकावरती व्यवहार करतात. आणि तरानीवाले जे असतात ते खूप कमी फरकावरती व्यवहार करतात म्हणून यांना तरानीवाले असं म्हटलं जातं. अशा प्रकारे अधिकृत सभासदांची ही नावं आहेत. रोखे बाजारामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, भागांची खरेदी विक्री कोणामार्फत करावी लागेल? अधिकृत सभासद, ही त्यांची नावं आहेत. ब्रोकर्स, जॉबर्स, डीलर्स, तरानीवाले. लक्षात आलं? हे लक्षामध्ये ठेवायचं. तर अशा प्रकारे शेअर बाजाराचा जर आपण विचार केला तर शेअर बाजारामध्ये अशा प्रकारे व्यवहार पार पडतात. मग आपण प्रतिभूती बाजार हा जो घटक पाहिला होता त्याचा हा दुसरा टप्पा समजावून घेणं गरजेचं होतं. महत्त्वाचे कोणते स्टॉक एक्सचेंज, शेअर बाजार, रोखे बाजार आपल्या भारतामध्ये आहेत, महाराष्ट्रामध्ये आहेत हे आपल्याला माहिती असणं गरजेचं होतं. मग या ठिकाणी हे आजचं आपलं लेक्चर. या ठिकाणी आपण थांबतो. भेटूयात पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत तुम्हाला तुमच्या अभ्यासासाठी मनापासून शुभेच्छा.